आज आपण पाहूया पायथागोरसचा प्रमेय। पायथागोरसच्या प्रमेयाचे विधान आहे काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो। तर विधानानुसार आपल्याला सर्वात आधी काय करायला पाहिजे, तर आकृती काढायला पाहिजे। दिलेल्या विधानानुसार काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरज एवढा असतो। म्हणून आपण सर्वात आधी त्रिकोण एबीसी असा घेतला की ज्यामध्ये कोन बी हा काटकोन आहे, म्हणजे त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे। आणि आपल्याला माहिती आहे काटकोन त्रिकोणात काटकोनासमोरील बाजू ही कर्ण असते, म्हणून एसी ही कर्ण असेल आणि बाजू एबी आणि बीसी या काटकोन करणाऱ्या बाजू आहेत। तर पहा, विधानाला अनुसरून आपण आकृती काढली आहे आणि आकृतीवरच आता आपण या ठिकाणी पक्ष लिहूया। पक्ष होईल मग त्रिकोण एबीसी मध्ये कोन एबीसी बरोबर 90 अंश, म्हणजे त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण आहे। हे आहे पक्ष। आता या ठिकाणी विधानावरून आपण साध्य लिहूया। विधानात सांगितलंय की काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या बेरजे एवढा असतो हे दाखवा। आणि म्हणून या ठिकाणी कर्ण आहे एसी, तर त्याचा वर्ग एसी वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजू म्हणजे एबी आणि बीसी यांच्या वर्गांची बेरीज, हे समीकरण आपल्याला या ठिकाणी सिद्ध करायचे। आता या ठिकाणी लक्षात घ्या, कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज हे समीकरण दाखवायचे। आणि हे समीकरण दाखवण्यासाठी आपल्याला या आकृतीमध्ये छोटीशी रचना करावी लागेल। रेषाखंड बीडी लंब कर्ण एसी आपण घेऊया। आपली रचना असेल प्रमेय सिद्ध करण्यासाठी केलेली। तर एक बीडी लंब एसी ही आहे रचना। तर रचना सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल। रचना तर एक बीडी लंब बाजू एसी अथवा कर्ण एसी काढला आणि त्यानंतर डी हा बिंदू ए व सी च्या दरम्यान आहे। हे दरम्यान आपण आता पहा, प्रमेयाची सिद्धता आपल्याला घ्यायची आणि सिद्धता घेत असताना आधी आपण आकृतीवरून सिद्धता कशी घ्यायची ते बघूया आणि नंतर सिद्धता लिहून काढू। आता या ठिकाणी पहा, रेषाखंड बीडी आपण एसी ला लंब घेतलेला आहे आणि यामुळे आपल्याला दोन त्रिकोण या शिरोलंबाच्या दोन बाजूंना तयार झालेले पाहायला मिळतात। त्रिकोण एडीबी हा पहिला त्रिकोण आहे आणि त्रिकोण बीडीसी हा दुसरा त्रिकोण आहे। हे दोन त्रिकोण बीडी रेषाखंड काढल्यामुळे तयार झालेले आहेत आणि त्याआधी आपण त्रिकोण ईबीसी हा घेतलेला आहे। असे एकूण तीन काटकोन त्रिकोण आकृतीमध्ये आपल्याला दिसत आहे। मग यापैकी शिरोलंबामुळे झालेला एक त्रिकोण आणि आधीचा त्रिकोण एबीसी अशा आपण दोन त्रिकोण घेऊया। सुरुवातीला त्रिकोण एडीबी आपण घेणार आणि त्रिकोण एबीसी घेणार। या दोन त्रिकोणांमध्ये या ठिकाणी कोन ए हा दोन्ही त्रिकोणांचा सामायिक कोन आपल्याला दिसतोय, म्हणजे या दोन्ही त्रिकोणांचे कोणांची एक जोडी कोन ए ही एकरूप आहे। त्याचबरोबर या दोन्ही त्रिकोणांमध्ये एक एक काटकोन आहे, कोन एडीबी आणि कोन एबीसी ही काटकोनांची दुसरी जोडी या ठिकाणी यांच्यामध्ये एकरूप आहे। या दोन्ही त्रिकोणांमध्ये संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप होत आहेत, म्हणून कोको समरूपता कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप आहेत। आणि जेव्हा दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात। आपण संगत बाजू प्रमाणात दाखवल्यानंतर आपल्याला साध्यातील उजव्या बाजूपैकी पहिल्या पदाची म्हणजे एबी वर्गाची किंमत मिळेल। त्याच पद्धतीने आपण त्रिकोण बीडीसी आणि आधीचा त्रिकोण एबीसी यांच्यात जर कोको समरूपता कसोटीनुसार परत एकदा समरूपता दाखवली, या ठिकाणी सी हा संगत कोन एकरूप आहे आणि काटकोनांची जोडी सुद्धा एकरूप आहे, म्हणजे हे दोन त्रिकोण देखील कोको समरूपता कसोटीनुसार समरूप आहेत।
परत मग संगत बाजू प्रमाणात दाखवल्या तर बीसी वर्गाची किंमत मिळेल. मग या दोन्ही किमतींची आपण बेरीज केली की आपल्याला बरोबर एसी वर्ग, या दोघांची बेरीज म्हणजे एसी वर्ग आहे, हे आपोआप निघून जाईल आणि आपला प्रमेय सिद्ध होईल. लिहून काढूया. सिद्धता ठरवल्याप्रमाणे त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी असे दोन त्रिकोण आपण घेऊया आणि यांच्यामध्ये संगत कोणांच्या ज्या दोन जोड्या एकरूप आहेत त्या इथे लिहूया. कोण ए एकरूप कोण ए, कारण आहे सामायिक कोण. दोन्ही त्रिकोणांचा हा सामायिक कोण आहे. त्याचबरोबर तसेच संगत कोणांची दुसरी जोडी कोण एडीबी हा एकरूप होईल कोण एबीसी ला, कारण आहे प्रत्येकी 90 अंश. आणि म्हणून हे दोन्ही त्रिकोण एडीबी समरूप आहे त्रिकोण एबीसी ला. आणि कारण लिहूया कोको कसोटी. कोणत्या कसोटीनुसार समरूप होतील तर कोको कसोटी, कारण संगत कोणांच्या दोन जोड्या या ठिकाणी एकरूप झालेल्या आहेत. आणि जेव्हा दोन त्रिकोणांच्या संगत कोणांच्या दोन जोड्या एकरूप असतात तेव्हा तिसरी जोडी देखील एकरूप असतेच. आणि म्हणून आपण या ठिकाणी या दोन त्रिकोणांना कोको समरूपता कसोटीनुसार समरूप दाखवलंय. आता संगत बाजू या ठिकाणी आपल्याला प्रमाणात दाखवायच्या आहेत. एबी छेद एसी बरोबर एडी छेद एबी, एडी छेद एबी. आणि कारण आहे समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. आता या ठिकाणी आपण यांचा तिरकस गुणाकार करूया. एबी गुणिले एबी म्हणजेच एबी चा वर्ग बरोबर एडी गुणिले एसी. आणि या ठिकाणी आपल्याला समीकरण नंबर 1 मिळतं. मग याचप्रमाणे तसेच त्रिकोणांची दुसरी जोडी कोणकोणती घेणार आहे तर शिरोलंबामुळे तयार झालेला दुसरा त्रिकोण बीडीसी व त्रिकोण एबीसी मध्ये, या दोन त्रिकोणांमध्ये आपण परत एकदा समरूपता दाखवूया. या ठिकाणी कोण सी हा कोण सी ला एकरूप आहे, कारण दोन्ही त्रिकोणांचा हा सामायिक कोण आहे. आणि त्यानंतर कोण बीडीसी एकरूप आहे कोण एबीसी, कारण आहे दोन्ही कोण हे काटकोन आहेत. म्हणून याला आपण कारण देऊया प्रत्येकी 90 अंश. आणि मग या ठिकाणी कोको समरूपता कसोटीनुसार ही दोन त्रिकोण समरूप आहेत. कोको कसोटी. आता प्रमाणात त्रिकोणाची या ठिकाणी बघा संगत बाजू बीसी छेद बीसी ची संगत बाजू या ठिकाणी एसी, बीसी छेद एसी आणि बरोबर डीसी ची संगत बाजू परत बीसी, म्हणून डीसी छेद बीसी. आता आपण परत तिरकस गुणाकार करूया. बीसी गुणिले बीसी म्हणजे बीसी चा वर्ग बरोबर डीसी गुणिले एसी. आणि याला आपण समीकरण 2 याला कारण देऊया संगत बाजू आणि याला समीकरण नंबर 2. आता समीकरण 1 व 2 ची बेरीज करूया. 1 व 2 ची बेरीज करू. आणि बेरीज करताना या ठिकाणी पहा डाव्या बाजूची बेरीज सर्वात आधी होईल. एबी वर्ग अधिक एसी वर्ग ही दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजूची बेरीज एबी वर्ग अधिक बीसी वर्ग, एबी वर्ग अधिक बीसी वर्ग ही दोन्ही समीकरणांच्या डाव्या बाजूची बेरीज बरोबर त्यांच्या उजव्या बाजूची बेरीज एडी गुणिले एसी अधिक डीसी गुणिले एसी. आता उजव्या बाजूमध्ये आपण जर बघितलं तर या दोन पदांचा गुणाकार आणि या दोन पदांचा गुणाकार, यामध्ये आपल्याला एसी हे सामायिक पद मिळतंय, म्हणून एसी ला आपण सामायिक घेऊया. आणि एसी ने जर या प्रत्येक जोडीला भाग दिला, पहिल्या जोडीला भाग दिला तर आपल्याला एडी हे पद मिळेल. आणि एसी ने या दुसऱ्या जोडीला भाग दिला तर एसी आणि एसी कटून जाईल आणि डीसी हे पद मिळेल.
मग आता AC गुणिले AD अधिक DC, आकृती बघा, AD अधिक DC हे एक रेषीय रेषाखंड आहेत आणि त्यांची बेरीज ही AC, म्हणून यांची बेरजेची किंमत आपण परत इथं AC ठेवूया. AC गुणिले AC म्हणजेच काय होईल, AC चा वर्ग. म्हणजेच या ठिकाणी सिद्ध होत आहे AC वर्ग बरोबर AB वर्ग आणि BC वर्ग. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो.